पुण्याचे आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत साधारण 2 वर्षापूर्वी 2 तरुण भाड्यानं राहायला आले. छत्रपती संभाजीनगर येथील हे दोन्ही तरुण MBA पदवीधर होते. दिसायला सुशिक्षित आणि घरंदाज वाटत असल्यानं सुरुवातीला कोणालाही त्यांच्याबद्दल संशय आला नाही, पण काही काळानंतर त्यांच्या वागण्यातील विचित्र बदल शेजाऱ्यांच्या नजरेस पडू लागले. हे तरुण इतर IT कर्मचाऱ्यांसारखे कामावर जात नसत, तर ते दिवसभर फ्लॅटमध्येच असायचे. त्यांनी त्यांच्या 2 BHK फ्लॅटमध्ये तब्बल 3 ते 4 पॉवरफुल AC बसवले होते. विशेष म्हणजे त्या फ्लॅटच्या खिडक्यांना कायमचे पडदे लावलेले असायचे. रात्रीच्या वेळी खिडक्यांच्या फटीतून कधी निळा, कधी जांभळा, तर कधी लाल असा विचित्र प्रकाश बाहेर दिसायचा. सोसायटीत 24 तास ACचा आवाज आणि खिडकीला लावलेल्या मोठ्या एक्झॉस्ट फॅनमधून येणारा रसायनांचा उग्र वास यामुळे शेजाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. मात्र हाय प्रोफाईल संस्कृतीमुळे कुणीही त्यांच्या खासगी विषयात हस्तक्षेप केला नाही. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं तुषार वर्मा नावाच्या एका तरुणाला अटक केली. त्याच्या चौकशीतून सुमित आणि अक्षय या 2 तरुणांची नावं समोर आली. पोलीस जेव्हा हिंजवडीच्या त्या फ्लॅटवर पोहोचले आणि त्यांनी बेडरूमचा दरवाजा उघडला, तेव्हा समोरचं दृश्य पाहून अनुभवी पोलीस अधिकारीही चक्रावून गेले. ती बेडरूममधून नसून अंमली पदार्थांचं एक हायटेक जंगल झालं होतं. त्या बंद खोलीत जिथं सूर्यप्रकाशही पोहोचत नव्हता, तिथं हायड्रोपोनिक्स मातीविना शेती तंत्रज्ञानाचा वापर करून गांजाची लागवड केली जात होती. झाडांच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशाची गरज पूर्ण करण्यासाठी हाय पॉवर LED लाईट्स लावण्यात आले होते. तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ACचा वापर केला जात होता. एका सायन्स फिक्शन सिनेमातील लॅबोरेटरी प्रमाणे तिथं सर्व व्यवस्था करण्यात आली होती. तपासातून असं समोर आलं की केवळ एका फ्लॅटपुरते मर्यादित रॅकेट नव्हतं. याचा मुख्य सूत्रधार स्वराज भोसले हा गोव्यात बसून सर्व नियंत्रित करत होता. हे तरुण डार्क वेबवर अलक निरंजन या नावानं सक्रिय होते. अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी ते डार्क वेबचा वापर करत असत आणि व्यवहाराचे सर्व पैसे बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी स्वरूपात घेतले जायचे. या मालाचा पुरवठा भूतान, थायलंड, आसाम आणि तिथून मुंबई, पुण्यापर्यंत केला जात होता. पोलिसांनी या कारवाईत सुमारे 3,45,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही घटना समाजासाठी एक मोठा इशारा आहे. गुन्हेगारी आता केवळ रस्त्यावर राहिलेली नसून ती सुशिक्षित मुखवटे घालून आपल्या शेजारच्या फ्लॅटपर्यंत पोहोचली आहे.